बघा उजव्या बाजूला काय सुंदर नयनरम्य असं दृश्य दिसतंय डोंगराचे. आता छोटा रस्ता आहे, रस्त्याची थोडी अवस्था आहे. मध्ये पावसाळा नसला हिवाळ्यात चालू झाला. छोटी गाव आहेत नदीमध्ये, शेती भरपूर आहे. आता आपण छोट्याशा गावामध्ये आलो. चांगला परिसर आहे. थोडंसं सांभाळून गाडी चालवायला लागते, कारण इकडच्या गावातली बरीचशी ट्रॅफिक असते. थोडंसं सांभाळून या रस्त्याला. हा रस्ता डावीकडे कुठं गेला ग काय माहित नाहीये. ठीक आहे, पुढे बोलू आपण. तर माय बेटर ऑफ इज सेइंग लेट्स गो टू एडशी इन्स्टेड ऑफ लोणावला, बिकॉज इट्स बीन क्वाईट फ्रिक्वेंट दॅट आय रीच. अरे कुणाचा कॉन्वॉय चाललाय बाबा. बहुतेक सुनील शेळके असावेत, आमदार मावळ तालुक्याचे. छोटी छोटी हॉटेल्स आहेत, चांगली चांगली आहेत. खरं तर धाबे म्हणू शकता तुम्ही. बरेचशा ऑप्शन बघत असेल समोर कसे होते. रस्ता छोटा आहे पण काय करणार, शिस्त मात्र नाही. ये cannot help. On the right hand side you can see the beautiful mountain views and the farms. Wow. तसं तर डावीकडे सुद्धा farms आहेत, but the right hand side mountains are very good. तर एडशी मे बी आपण ऑन द लेफ्ट हँड साईड आता लागेल आपल्याला पुढे गेल्यानंतर पवना डॅमच्या जवळ. तर आय कीप यू पोस्टेड. स्टे ट्यून्ड. तर आता आपण पवना डॅमचा छोटासा घाट चढतोय. परत घाट 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 काय म्हणतोय असं म्हणाल तुम्ही, पण ॲक्च्युली इकडनं आता पवना डॅमचं तुम्हाला पूर्ण बॅक वॉटर आणि ते विहंगम दृश्य दिसेल. ते थोडंसं डिटूर करतोय. बेडशीकडे जरा जायचं होतं आपल्याला, पण इकडनं तुम्हाला पवना डॅमचा एक व्ह्यू दाखवावाच. समोर बहुतेक ठिकाण आहे आणि डावीकडे जर का तुम्ही बघाल तर पूर्ण पवना डॅम दिसतोय का मित्रांनो? कसा वाटतोय नक्की कमेंट करून सांगा. येस, दॅट्स इट, दॅट इज द पवना डॅम. इकडून त्याची ती डॅमची भिंत सुरू होते. डावीकडे जर का बघाल तर इकडनं एंट्री आहे डॅमसाठी आणि हे सगळं बॅकवॉटर. हा रस्ता ॲक्च्युली खरं तर सरळ गेलो तर आपण लोणावळ्याला जातो, जो प्लॅनचा हिस्सा होता. बट लुकिंग ॲट द टाईम वी विल गो बॅक वाया एडशी. इकडे सुद्धा एक दोन रेस्टॉरंट्स आहेत चांगले आणि या रोडला खरं तर ना बरेचसे फार्म हाऊसेस आहेत सेलिब्रिटींचे. एक्झॅक्टली सांगता नाही येणार मला, पण बघाल तुम्ही तर राईट हँड साईडला एक सुंदर फार्म हाऊस दिसते. असे बरेचसे फार्म हाऊस तुम्हाला बघायला मिळतील या रस्त्यावर. हे बघा, हे रॉक्सेम विला. तर असे बरेचसे फार्म हाऊसेस या रस्त्याला तुम्हाला बघायला मिळतील. खूप सुंदर असा हा सुद्धा परिसर आहे. हां, तर दिस इज कृषी पर्यटन केंद्र रानवारा. इकडं तुम्हाला कृषी पर्यटन म्हणजे बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला अजूनही बघायला मिळतात. नॉट जस्ट द ॲग्रिकल्चर टुरिझम, बट यू ऑल्सो गेट टू स्टे क्लोज टू द वॉटर्स. कॅम्पिंग करू शकता तुम्ही इथं. ॲडिशनली बोटिंग वगैरेची सुविधा आहे. आणि हा बघाल उजव्या बाजूला आता सगळा खडकाळ भाग दिसतोय. हा सगळा पवना धबधबा. पावसाळ्यात तिकडं पर्यटकांची खूप गर्दी असते. आता तो पूर्ण हॅज गॉन ड्राय कम्प्लिटली.
समोर एक फार्म हाऊस दिसते बघा, सुंदर. बऱ्याच सेलिब्रिटीजनी इकडं प्रॉपर्टी घेऊन ठेवलेल्या आहेत आणि छान छान फार्म हाऊसेस बनवले. आम्ही कधी घेणार? घेऊ लवकरच घेऊ. इकडनं सुद्धा मला रेस्टॉरंट दाखवायचं होतं म्हणून इथपर्यंत येतोय. चांगलं रेस्टॉरंट आहे खरं तर ते. आम्ही बऱ्याचदा तिथं येऊन जेवलेलो आहोत बघा. राईट हँड साईडला फार्म हाऊस चोक्सी विला. Choksies are here. Okay. You can see on the left hand side there's this restaurant that I was talking about. लोहगड रिसॉर्ट अँड बोट क्लब. सुंदर आहे. आतमध्ये गेलात की अगदी पाण्यामध्ये पाय ठेवून तुम्ही जेवणाच्या टेबलवरती बसू शकता. खूपच एक वेगळा अनुभव येतो. तर इथं तुम्ही कधी आलात तर नक्की या रेस्टॉरंटला भेट देऊ शकता. तर आता आपण इकडनं परत फिरतो ऑन आवर वे बॅक टू खेडशी. ओके, बघू शकता इकडे बरेचसे पर्यटक आलेले आहेत आणि बऱ्याचशा गाड्या लागलेल्या आहेत. सो वीकेंड एन्जॉय चालू आहे. आपली फॅमिली बऱ्याचशा बाहेर पडतात वीकेंड्सला. ओके, सो ऑन आवर वे बॅक टू खेडशी. लेट्स सी. पवना डॅम. मागच्या बाजूला दिसतोय का मित्रांनो? बघत राहा. पवना डॅम बघा. पवना डॅम ऑन द राईट हँड साइड. डॅमची पूर्ण भिंत दिसते. तर आपण वी आर ऑन द अदर साइड ऑफ पवना डॅम. इकडनं आपल्याला बरेचसे बॅकवॉटर्सचे निसर्गरम्य अशी दृश्य दिसते बघा. श्री विरोबा देवस्थान. मस्त रूट आहे मित्रांनो. क्या बात है. दुपारचं येऊन सुद्धा बरं. एक करेक्शन, एडीशी नव्हे अडीशी. आत्ताच बायकोनी करेक्ट केलंय. मग 10 वेळा माझ्या तोंडून एडीशी ऐकल्यानंतर माय गॉड, हाऊ कॅन आय फॉरगेट दॅट इट इज अडीशी, नॉट एडीशी. माय बॅड. ओके, जवळ नावाचं गाव आहे. तिकडे जाणारा रस्ता आहे हा आणि याच रस्त्यावरती हडशी आहे. मध्येच लावले रे बाबा गाडी. साईडला घे ना. ब्राह्मणोलीकडे जाणाऱ्या रस्त्यावरती मध्येच गाडी लावून उभारलाय. ते असे छोटे छोटे घाट आहे तिथं. पावसाळ्यात तर इथली मजाच वेगळी. मला नाही जमत वाटतं गाडी चालवायला. आता पुढे जाऊ देतील असं वाटत नाही. एनिवेज, लेट्स बी सेफ. येता येताच एक छोटासा ॲक्सिडेंट बघितलाय. कसं आहे, एकदम स्टीप इन्क्लाइन आहे त्याच्यामुळे थोडंसं काही कच्चे जे ड्रायव्हर्स असतात त्यांना प्रॉब्लेम येतोच गिअर शिफ्टिंगच्या वेळेस. मी तर लर्निंगचाच बोर्ड लावलाय. ओके, नॅरो रस्ते असल्यामुळे. ओके, ऑन द लेफ्ट हँड साइड यू कॅन सी द ब्युटिफुल माउंटन्स. कुठला फोर्ट आहे, कुठला दुर्ग आहे, कुठला शाहू. अजून एवढं एक्सप्लोर नाही केलं खरं तर मित्रांनो मी. बट
करणार आहे नक्की. जर्नी ॲज जस्ट बिगन. तर इकडं इथनं सुद्धा बॅक वॉटर्सचा एक सुंदर असा एक पॉईंट आहे, मानकर कॅम्पिंग अँड फार्म्स. कोण फोन करताय बाबा, ठेव. मी तर हैराण केलं यार. ओके, तर इकडं तुम्ही बघू शकता बरेचसे कॅम्पिंग हॉटेल्स आहेत आणि इकडं बरेचसे रिसॉर्ट्स आहेत. बॅक वॉटर्सच्या किनारी कॅम्पिंग करू बरेचसे कॅम्पिंग आहेत या एरियामध्ये. पुन्हा एकदा बरेचसे सुरुवातीला जेव्हा अगदी कवडीमोल भावात या लोकांनी जमिनी घेतल्या असतील ते आता नक्कीच सुपर रिच झाले असतील. तर हा रस्ता ठाकूरशाहीला आतमध्ये गेला राईट हँड साईडला अँड वी आर गोईंग स्ट्रेट. बरोबर चाललं ना का बायको? मॅप बघते का? कारण ॲक्च्युली आपण पवळला जातो खरं तर या रस्त्याने, त्याच्यामुळं त्याच रस्त्याला 250 आहे. खूप वर्षाखाली मी गेलो होतो ॲक्च्युली तिकडनं एकदा. मधनंच माझ्यामध्ये चांदेच्या इकडनं कुठून तरी तो रस्ता आणखीन एक घाट इकडनं राईट हँड साईडला तुम्हाला खूप एकदम असं दृश्य दिसतंय बॅक वॉटर्सचं. दिसत असेलच तुम्हाला सगळं. तेव्हा नवीन ओवन लेक साईड. ओके, बऱ्याच लोकांनी इकडे गुंतवणूक केली आहे बरं का. रिसॉर्ट्स, रेस्टॉरंट्स बघताय तुम्ही. डावीकडे सुद्धा एक कन्स्ट्रक्शन चालू आहे आणि हा तो पॉईंट आहे. इकडे थांबून बरेचसे लोक पर्यटक फोटोग्राफी करत असतात. माझे बरेचसे फोटो आहेत इकडं. पावसाळ्यात मजा येते जास्त. तर विल कंटिन्यू आवर जर्नी. अजूनही खूप छान छान असे स्पॉट्स इथून रस्त्यात ते दाखवत आहे. आणि परेशान केलं यार, रेकॉर्डिंग थांबतच नाहीये. किती वेळ गाडी थांबवणार? तिकोना किल्ला आहे बरं का तो राईटचा. हा पहा तिकोना डाव्या बाजूला. आठवत आहे मागच्या पावसाळ्यामध्ये माझ्या मते आम्ही माझी सफारी घेऊन आलो होतो. गेलो होतो पायथ्यापर्यंत गेलो. करत ट्रेकिंगचा फिटनेस नाही आहे अजून. फिटनेस 2025 टू लिस्टमध्ये आहे. पुन्हा एकदा तो फिटनेस मिळवण्याचा. बट तुम्ही इकडनं सुंदर दृश्य बघू शकता तिकोना किल्ल्याची. डावीकडे दिसतोय तो पूर्ण तिकोना किल्ला. थोडा वेळ व्हिडिओ चालू ठेवतो दॅट यू कॅन गेट टू सी दिस ब्युटिफुल व्ह्यूज. काही रायडर्स आहेत. सुंदर आहे ना. वाव, बघताय ना मित्रांनो
बॅक वॉटरचं सुंदर विहंगम असं दृश्य. तर मित्रांनो, डावीकडे तुम्ही बघू शकता बॅक वॉटर्स. फारच सुंदर असा लेक आहे. बोटिंग चालू आहे, फॅमिलीज एन्जॉय करतायत. दिसत असेल तुम्हाला. कुठला पॉइंट आहे हा? लेक फ्रंट फार्म हाऊस प्लॉट्स. ओके, बट कुठला पॉइंट आहे? बऱ्याचशा गाड्या थांबल्यात, पर्यटक थांबलेत, बोटिंगचा आस्वाद घेत आहेत. खरं तर बघूया का मागं मागं जाऊन बघूया. बायकर्स पण दिसत आहेत, काही बरेचसे फोर व्हीलर्स थांबले आहेत. कोणाच्या बॅक साईडला होता Inside my head, I hope the sun